आजचा टॉपिक जो आहे तो इफेक्टिव्ह टीम वर्क बघायला गेलं तर हा विषय खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक बाबीवरती पण आपण 15-15 मिनिटं बोलू शकतो. थोडक्यात घेणार आहे तर सर्वप्रथम संधी आणि संघर्ष दोन्ही आयुष्यात येतात. संधी आणि संघर्ष दोन्ही आयुष्यात येतात, पण जेव्हा आपण एक संघ होतो तेव्हा कोणतेही स्वप्न अशक्य राहत नाही. कारण मी नव्हे आपण हीच खरी यशाची गुरुशक्ती आहे. अनेकांना असं वाटतं की मी किती मेहनत केली आणि माझ्या मेहनतीमुळे मी यशस्वी ठरलो. पण अगदी आपण कुटुंबाचा जरी विचार केला तरी आपण जेव्हा मी म्हणतो त्या आपल्या मी मध्ये जर पुरुष असेल तर त्याच्या मागे त्याची पत्नी, त्याची स्त्री असते, त्याची बायको असते, त्याची मुलं असतात, त्याची आई आणि वडील असतात, त्यांचे आशीर्वाद असतात. तुम्हाला काय माहिती कशामुळे तुम्ही यशस्वी झाला. त्यामुळे मी हा भाग त्याच्याऐवजी आपण आम्ही वरती जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो तेव्हा खरी मजा सुरू होते. आणि आम्ही मध्ये तुम्ही कुटुंबापासून सुरू करा ते समाजापर्यंत या. आज आपण एमबीसीच्या प्लॅटफॉर्म मध्ये आहोत. हाच नाही तो कुठचाही ग्रुप किंवा आपण म्हणतो एक समूह जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्याचा भाग तो यशस्वी करण्याकरता तुम्ही काय करू शकाल. त्या संघामध्ये, त्या संचामध्ये, त्या समूहामध्ये जर तुम्हाला यश आणायचं असेल, आज आपण म्हणतो की अरे आपल्याला आपण अजून मेंबरशिप ग्रो करायला पाहिजे, पण ते करत असताना इफेक्टिव्ह टीम वर्क आहे का या संदर्भात आपण आज बघूया. तर 7 टीम वर्क स्किल्स म्हणजे टीम वर्क करता जर विचार करायचा झाला तर 7 एक पॉइंटर्स आहेत की त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत. आणि हे तुमच्या इसेन्शियल फॉर अकॅडमिक अँड प्रोफेशनल सक्सेस. म्हणजे फक्त तुमच्या काय म्हणतात त्याला घरापुरतच नाही तर व्यावसायिक यशाकरता सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. पहिला भाग त्यातला जो येतो तो कम्युनिकेशन. अनेकांना असं वाटतं ना की मी जे बोलतो ना ते सगळ्यांना कळते. असं होत नाही. तुमच्या जो ग्रुप आहे, जो समूह आहे, त्यांचा एकमेकांमध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे का. कारण त्यातल्या पॉइंटरमध्ये क्लॅरिटी, ऑनेस्टी, कन्सिडरेशन अँड ह्युमिलिटी. जे बोलतो ते समोरच्याला कळलंय का की तुम्ही काय बोलताय हे त्याच्या डोक्यावरनं जात असेल तर ते क्लिअरच नाही. लीडर काहीतरी वेगळं सांगतोय, फॉलोअर्स काहीतरी वेगळं समजतंय. एकाच वेळेला तरी सांगेल पुढे आणि चला जाऊया, अरे नक्की कुठे जाऊया हेच माहिती नाही. मग कुठेतरी फॉलोअरनी विचारलं पाहिजे की नक्की बाबा कुठे जायचंय आपल्याला. नाही तर ब्लाइंड फॉलोअर्स नुसत्याच टाळ्या वाजवतात. काय बोललाय, छान बोललाय, आणि बाजूला गेल्यानंतर काय बोललाय त्याला अक्कल आहे काय. मग कम्युनिकेशन हा फार महत्वाचा भाग येतो की ज्या वेळेला तुमचा समूह तुम्हाला एकत्र बांधायचा असेल तर तुमचे समजा 10 जण असतील तर त्यातला एक कुठेतरी वेगळा असा पडला नाही ना, त्याच्याशी कोणीच बोलत नाही तर 150% काही दिवसातच तो माणूस निघून जाणार तुमच्यात. कारण त्याला असं लेफ्ट ओव्हर वाटतं की आपल्याला कोणच विचारत नाही. हा समूह आपला नाही आणि हे नॉर्मल कोर्स आहे. आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतातच. मग जो एकटा बसतो ना त्याच्या डोक्यामध्ये तर 100%. जेव्हा तुम्ही समूहात गप्पा मारत असताना त्यावेळेला सहसा तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग्स कमी येतात. तुम्ही काही ना काहीतरी पॉझिटिव्ह बोलत असता. एक्सेप्ट मैताला गेलेले लोक अगदी समोर माहीत नाही त्यावेळेला त्याच्याबद्दल तरी चांगलंच बोलतो ना आपण, वाईट बोलू शकत नाही, नाहीलाच आहे. पण अन्यथा एकटा असेल तर तुमच्या डोक्यामध्ये अनेक वाईट विचार येतात, आत्महत्यापासून अनेक गोष्टी येतात, तो ग्रुप सोडून जातो. टीम कोलॅप्स होण्याचं मेजर रिझन असतं की कम्युनिकेशन. त्यानंतर दुसरा भाग जो येतो तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. अनेक वेळेला मीटिंगच्या वेळेला अशी अवस्था असते 9ची मीटिंग 11ला सुरू होते. बिझनेस मीटिंग मध्ये 9ची मीटिंग 9:02ला सुरू झाली ना तरी ती अपयशी आहे.
कारण लोकांना तुम्ही किती वेळ अचूकरित्या सांभाळताना ते बघणं आवडतं. अरे क्या बात आहे. इथे गेलो, सगळी जण अगोदर हजर होती. 8ची मीटिंग होती, 7 सव्वा 7 पासून सगळे होते. सगळे एकमेकांशी बोलत होते, हस्तांदोलन करत होते, काहीतरी एकमेकांबद्दल बिझनेस बद्दल बोलत होते आणि हसत होते, खुश वाटत होते. 8ची मीटिंग अगोदर 8ला 5 कमी असताना सगळे बसलेले होते आणि डॉट 8ला मीटिंग सुरू झाली. जनगण मन झालं आणि मीटिंग सुरू झाली. सॉलिड आहे. आणि 9:30ची वेळ त्यांनी सांगितली होती, बरोबर 9:30ला संपली. लक्षात घ्या, तुमच्याकडे तुम्ही जेव्हा व्हिजिटर आणता तो व्हिजिटर तुम्हाला ऑब्झर्व करतो प्रत्येकाला. अँड वेन यू आर इफेक्टिव्हली तुम्ही टाइम मॅनेजमेंट करतात, त्या तो ऍप्रिशिएट करतो. तो म्हणतात मला अशा लोकांबरोबर जायचं. अनेकांना तो प्रश्न होतो की माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर अनेकांना त्याचं कौतुक वाटतं. मी टाइम शेड्यूल लिहिलेला असतो कम्प्लीट. लोक ऍप्रिशिएट करतात, स्वतःचं नाव बघितलं ते ऍप्रिशिएट करतात. क्या बात आहे, यांनी मला 3 वाजताची वेळ दिली होती, 3 वाजता माझं नाव लिहिलेलं. ऍप्रिशिएबल आहे, मेहनत लागते त्यामुळे. त्यानंतर तिसरा पॉइंट जो आहे तो आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये आयडेंटिफाइंग द प्रॉब्लेम, जनरेटिंग सोल्युशन, इव्हॅल्युएटिंग सोल्युशन इन इम्प्लिमेंटिंग अँड इव्हॅल्युएटिंग. म्हणजे समजा धरून चला तुमच्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये एकाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला, तर तो स्वतःहून सांगणार नाही, कोणाला तरी एकाला कळलेलं असतं. मग त्यांनी त्याच्याकडे जाऊन त्याला ते जे काय दुःख आहे त्याला फुंकर घालायची असते, अजून चिथवायचं नसतं. मग सांगितलं होतं ना, दांड्यात पडलास की नाही, त्याची कुठे त्याला कमी आहे, काय करता येईल तुला, काय केल्याने तुला मदत होऊ शकते. आवश्यकता नाही की तुम्ही त्यातली काही गोष्ट केली, ती काही गोष्ट केली नाही तरी झालं, पण त्याला तुम्ही बोललात, त्या बोलण्याने तुला सुद्धा त्या माणसामध्ये एक ताकद येते की नाही आपल्या मागे कोणतरी आहे, मी एकटा नाही या जगामध्ये. अडचणी येतातच, अडचणी आल्यानंतर एकटेपणाची अडचणी सर्वात मोठी असते. त्याच्याऐवजी तुमच्या पाठीशी 10 जण आहेत म्हटल्यानंतर क्या बात आहे, मी या टीम मध्ये मला राहायला आवडेल. का? कारण अडचणीच्या वेळेला ही लोक माझ्या पाठीशी उभी राहील. आनंदाला पार्टीच्या वेळेला यांनी सांगितलं 10 जणांची पार्टी त्याची, यांनी हळूच करून विचारलं मी आहे का ते, असे सगळेच भेटतात. पण समजा कोणी म्हटलं की अरे मला काहीतरी काही गोष्टीची गरज आहे आणि पटकन समोर म्हटलं की मी देतो तुला, नंतर काय ते बघू आपण आपल्याला, ती जी मदत आवश्यक असते ना ती फार तुम्हाला तुमच्या ग्रुपला पुढे घेऊन जाते. आणि ती फेविकॉल सारखी तो व्यक्ती त्या ग्रुपला चिटकून राहतो. किती प्रॉब्लेम होतो म्हणतो नाही मी हा ग्रुप नाही सोडणार. त्यानंतर सर्वात गंमतशीर गोष्ट असते म्हणजे लिस्निंग, आणि खास करून इफेक्टिव्ह लिस्निंग, ऍक्टिव्ह लिस्निंग, अंडरस्टँडिंग रिस्पॉन्स आणि इम्पॉर्टन्स. अनेकांना असं वाटतं की आपण समोरच्याला खूप बोललो म्हणजे त्याच्यावरती इम्प्रेशन पाडलं, साफ झूठ. सर्वाधिक धंदा करणारी माणसं खूप चांगल्या तऱ्हेने ऐकत असतात. जे लोन मॅनेजर्स किंवा बाकीचे आहेत, जे ऍक्च्युअल बिझनेसमॅन आहेत ना, ती लोक समोरच्यांचं खूप चांगलं ऐकतात आणि आवश्यक त्या पॉइंटला फक्त ते स्वतःला पिच करतात. आणि समोरचा व्यक्ती हा तुम्हाला पिच करू देतो का? कारण तुम्ही त्याचं ऐकलं असतं, 10 मिनिटं ऐकलं असतं, तुम्ही 1 मिनिटामध्ये तुमचा 1 मिनिटाचं पॉइंट असतो. बस 1 मिनिटात बिझनेस करायचा असतो. तो 1 मिनिट देण्याकरता त्याच्याकडनं 5 मिनिटं ऐकायचं का 10 मिनिटं तुमच्यावर. तशीच गोष्ट तुमच्या टीममध्ये असाही एक व्यक्ती असतो की त्याला सांगायचं असतं पण लोक त्याच्यापासून लांब पडतात. अरे याच्यावर गेलं ना सर पकडू जाम करू नकोच. अरे पण तो जाणार बाहेर, 100% बाहेर जाणार. अरे कोणीतरी ऐकायला उभे राहा, भले 5 मिनिटं त्यामुळे यार थोडक्यात बोल, पण काय बोलायचं तुला, ऐका. ऐकल्यानंतर थोडा रिस्पॉन्स द्या. तो बोलताय आणि तुम्ही मोबाईल वरती घेता, हा ऐकतोय तुझं बोल, असे अनेक जण करतात. म्हणजे
त्याला कचऱ्याची किंमत दिली की तो 5 मिनिटांनी म्हटलं चला हीच माझी किंमत आहे का, अरे नको त्या ग्रुप, आणि तो ग्रुप सोडतो. टीम बांधायचं असेल तर लिसनिंग हा प्रकार, खास करून जेवढे लीडर्स आहेत स्वतःला समजतात त्यांनी इफेक्टिव्ह लिस्नर व्हायला शिका. त्या लिस्नरना समोरच्या लोकांमध्ये काय काय अडचणी आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत ते पटकन कळेल आणि त्यानुसार तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करू शकता. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, एक महत्वाचा विषय जो आहे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे इट इज अ कॉग्निटिव्ह प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स ऍक्टिव्हली अँड स्किलफुली अनालायझिंग, इव्हॅल्युएटिंग अँड इंटरप्रिटिंग इन्फॉर्मेशन टू फॉर्म जजमेंट. याला आपण बऱ्याच वेळेला ना गंमतशीररित्या आपण मराठी एक वाक्य हलक्या कानाचं नाही आहे. पटकन कुठच्याही व्यक्तीबद्दल ना आपण मत तयार करतो. एकाने सांगितलं ना अरे तो आहे ना बदमाश आहे, फसवतो, हो बरं झालं, लांबच राहतो, त्याच्यावर बिझनेसच नाही करायचा. अरे पण ह्या व्यक्तीने त्याला फसवलं होतं, हेच असेल तर मग असं काही समजा गोष्ट आली आपल्या कानावर तर ती कितपत खरी आहे याला क्रिटिकली अनालाइज करणं गरजेचं असतं. कधी कधी त्या टीमला बांधून समजा सडका आंबा असेल तर तो खरंच सडका आहे का, आणि असेल तर तो बाजूला करणं गरजेचं, नसेल तर खोटी बातमी पण येऊ शकते. आणि अनेकांना खोट्या बातम्या पुरवण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो, कारण का आपल्याला मसालेदार बोलण्यातच इंटरेस्ट जास्त असतो. असं छान छान समजा कोणी कोणाबद्दल बोललं ना, आपण इथे बोलतो, पण नॉर्मली असं जास्त बोललं ना की म्हणा ठीक आहे यार तर मला भूक लागली मी चाललो, आणि तुम्ही वाईट सांगायला सुरू करा त्याचं असं आहे तसं आहे. अरे जेवण थांब रे, तू ते सांग, कम्प्लीट सांग, त्याचं सगळं सांग, 1 तास ऐकेल. कारण का आपल्या डोक्यात आपल्याला कचरा भरून घ्यायचा असतं की भर माझ्या डोक्यात चांगल्या गोष्टी आपल्याला आवडत नाही. त्यामुळे आलेली गोष्ट ही खरी आहे का खोटी आहे आणि कितपत खरी आहे हे माहिती घेतल्याशिवाय आपलं मत तयार करायचं नाही आणि वाईट मत पास ऑन करायचं नाही. हे क्रिटिकली थिंकिंग मध्ये येतं. त्यानंतर कोलॅबोरेशन, सर्वात महत्वाची गोष्ट जी कुठची बिझनेस कम्युनिटीज मध्ये आवश्यक असते, टीम बिल्डिंग जी आपण म्हणतो ती खास करून कोलॅबोरेशन घेऊ. जेव्हा मी कोणाबरोबर तरी एकत्ररित्या काहीतरी गोष्ट करायला लागतो त्या आपसुकच एकमेकांमध्ये पैशाची देवाणघेवाण होते. एकमेकांवरती पैशांपेक्षा जास्त विश्वासाचा देवाणघेवाण, तर तो अधिक मला जाणतो, मी त्याला अधिक जाणतो. आणि कोलॅबोरेशननी एकमेकांना कॉम्पिटिटर्स न समजता जर कोलॅबोरेशनने हातात हात मिळून जर तुम्ही पुढे गेलात तर खूप पुढे जाऊ शकतो. आणि खास करून इथे मी वकिलांच्या संदर्भात बोलू शकतो. वकिलांचा समूह या बाबतीत काय म्हणतात त्याला प्रगल्भ आहे, हुशार आहे. आणि ज्या ठिकाणी आजकाल मी माझ्या वकील मित्र जे ज्युनियर्स आहेत त्यांना ही गोष्ट सांगत असतो की आलेली गोष्ट पटकन मला नाही येत, आम्हाला माहिती नाही, मीही करत नाही, हे न सांगता ती घ्या आणि ती करणाऱ्या व्यक्तीकडे द्या. त्यानिमित्ताने कोलॅबोरेशन कराल. जो ती व्यक्ती करतो त्याला त्याचा आनंद मिळेल, तो आठवणीने तुला पण तू जे करतो ते त्या कायद्याची गोष्टची केस तुझ्याकडे सुपूर्द करेल. कोलॅबोरेशननी काम करा. कारण अनेक सेक्टर्स आहेत वकिलांमध्ये, खास करून अनेक सेक्टर. डॉक्टरांमध्ये दाताचा डॉक्टर काय हृदयाला हात लावू शकत नाही, हृदयाचा डॉक्टर पोटाच्या गोष्टीबद्दल बोलू शकत नाही. ते स्पेशलिस्ट आता प्रत्येकाचा वेगळा, फॅमिली डॉक्टर वगळला, बाकी सगळे स्पेशलिस्ट असतात. तर ते सुचवायची अक्कल पाहिजे. नाही तर मी नाही करत, मला माहिती नाही, हे बोलणं फार सोपं आहे. त्यानंतर लीडरशिप ती फार महत्वाची असते. तुम्हाला तुमचं टीम बिल्डिंग करताना तुमचा लीडर कोण आहे आणि तो लीडर त्याचं विजन काय, म्हणजे त्यात इन्फ्लुएन्स आहे, गायडन्स आहे, विजन आहे, कोलॅबोरेशन आहे, मोटिवेशन आहे, डिसिजन, हे प्रत्येकाकरता 15 मिनिटं जाऊ शकतात. तुम्ही विचार करा, म्हणजे लीडरशिप हे केवढं महत्वाचं आहे. लीडरशिप त्या समूहाला खड्ड्यात नेऊ शकतो आणि पार वर नेऊ शकतो. अनेक देशांमध्ये, अगदी हिटलरचं पण उदाहरण देतो. हिटलरने त्याचा ज्यावेळेला जर्मनी पूर्णपणे डाऊनफॉल मध्ये होती, पहिल्या महायुद्धामध्ये जवळपास मार खाल्लेला होता. अशा मार खाल्लेल्या जर्मनीतल्या लोकांना फक्त बोलून
बोलण्याच्या ताकदीवरती त्यांच्यामध्ये अत्यंत वेगळा असा विचार टाकत आपण कुठेतरी मजबूत देश व्हायचा असं करत करत त्या व्यक्तीने दुसऱ्या महायुद्धात लिटरली युरोपमध्ये एक 2-3 डिसिजन सोडले ना, तर त्यावेळेला तो युरोपमध्ये त्याला कोणी हरूच शकत नव्हता अशी अवस्था. एवढी ताकद का आली? फक्त बोलण्यानी माणसामध्ये तो त्याला जे आवश्यक आहे त्या ठिकाणी बोलून त्याला त्याच्या अंगात जी आवश्यक आहे ती ज्योती वाढवू शकतो, नाही तर फुंकर घालून आहे ती ज्योती पण विझवू शकतो. एक काय म्हणजे हे लिडरशिपचं उदाहरण, हे लिडरशिप नाही पण एक उदाहरण म्हणून सांगतो. परीक्षा झाली, रिझल्ट आला, आईला रिझल्ट दाखवला, तरी काय 92 बाजूचा बघ 94 मिळाले. 94 माझं नाक कापलंस तू. 92 वाला मुलगा, तू जीव दे, तू माझं नाक कापलं, तो जाऊन जीव देतो. 92. आणि अशी मुलं माहिती आहेत मला की तू म्हणजे काठावरती पास म्हणजे 35% पासिंग असेल तर 10 पैकी 8 विषयांमध्ये 35% मिळवले आणि 2 विषयामध्ये 40-42 मिळवले. आणि तो आनंदाने असा म्हणजे मी पास झालो आणि पेढे घेऊन देतो आणि त्याचे आई वडील पेढे देतात. का? माझा मुलगा अपेक्षितच नव्हता पास होणं, पास झाला. तुम्हाला पुढच्या आयुष्यात साधा विचार करा. 1ली 2रीतले कोणी कुत्रा विचारते मार्क किती मिळाले, 5वीतला विचारतात, 10वीतला विचारत नाही. शेवटी तुम्ही काय शिकलात ते विचारतात. त्याहीपेक्षा प्रॅक्टिकली तुम्ही काय ते महत्वाचं. टीममध्ये, इफेक्टिव्ह टीममध्ये लिडरशिप काय शिकलाय, तो लीडर किती ग्रॅज्युएशन आहे, त्यांनी किती डिग्र्या मिळवल्या आहेत, हे सगळं सापजुटे तो किती मिक्स होतो, तो लोकांमध्ये किती एकत्र जाऊ शकतो, सहजगत्या त्याच्या हृदयात आणि त्याच्या खिशात हात किती घालू शकतो, कसं पाहिजे ते त्या लीडरला मोठं करतं. आणि लीडर आवश्यक नाही की वयाने मोठा पाहिजे, शिक्षणाने मोठा पाहिजे, काही नाही. आपल्याकडे एक उत्तम उदाहरण नितेश पाटीलचं, उत्तम उदाहरण आहे. वयाने कमी असलेला व्यक्ती सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने लिडरशिप आणि अपेक्षेच्या पेक्षा अत्यंत अधिक लिडरशिप आणू शकतो. आता आपल्यामध्ये की जर आपण अशा इफेक्टिव्ह लीडर असताना सुद्धा टीम बिल्ड करू शकत नसू किंवा होत नसेल तर कुठेतरी इग्निशनची आवश्यकता आहे, लाईटची आवश्यकता आहे. कारण आपण जरा सुखवस्तू झालेलो, आरामदायी झालेलो. तर मला असं वाटतं जर आपल्याला जर या टीममध्ये ज्यावेळेला आपण टीमचं म्हणतो त्या टीममध्ये इफेक्टिव्ह टीमवर्क इज इम्पॉर्टंट नॉट ओनली फॉर अन ऑर्गनायझेशन टू सक्सीड बट ऑल्सो फॉर इट्स पीपल्स वेलबिंग. तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्याकरता, स्वास्थ्याकरता, पैशाकरता टीम ही आवश्यक होते, टीम आवश्यक आहे. आणि मग ती टीम ती किती जणांची टीम असावी हा तुमच्याच मनातला आकडा असला पाहिजे. माझ्याकडे 20 जणांच्या टीम मध्ये आम्ही खुश आहोत तर ते 22वा माणूस आणणार नाही, 21वा आणणार नाही. ज्यांना असं वाटतं की 100 जणांची टीम असली ना की आपण खूप चांगल्या तऱ्हेने बिझनेस करू शकतो, ग्रुप करू शकतो, मजा करू शकतो, मौज मजा मस्ती आणि पैसा सगळं येऊ शकतो, तो 100च्या आसपास जातो. तो आकडा तुमचा नेहमी तुमच्या डोक्यात पाहिजे. तो आकडा पहिल्यांदा कुठेतरी शेअर करा आणि त्या आकड्याला पुढे जायचा प्रयत्न करा. आणि जे असतील, जे 30-40 जण असतील त्यांनी टीम वर्क म्हणून काम करायचा प्रयत्न करा. एकमेकांना तुम्ही बिझनेस प्लॅटफॉर्म आहे तर बिझनेस द्यायला शिका, बिझनेस घ्यायला शिका, आनंद द्यायला शिका, आनंद घ्यायला शिका, ज्ञान द्यायला शिका, ज्ञान घ्यायला शिका. वेगवेगळ्या कारण आहेत, असं काही नाही फक्त पैशाकरता लोक येतात. ज्या गोष्टी करता आल्यात ती गोष्ट मिळवायची अक्कल ठेवा, देण्याची पण अक्कल ठेवा. तर तुमची टीम ही एक साधारणतः यशस्वी टीम म्हणून मानली जाऊ शकते. आणि त्यामुळे आपण हे वाक्य एक्सलन्स इज नॉट अन ॲक्ट बट अ हॅबिट. तुमचं टीमकडे बघितल्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे ॲक्सलंट लोक यार, मजा वाटली. अशी
अशी लोक भेटली पाहिजे. अशी लोक असली ना की मजा येते, पॉझिटिव्हनेस येतो. सकाळी भेटली ना तर रात्रीपर्यंत तो एनर्जी राहते. आणि काही ठिकाणी गेल्यानंतर का आपण या लोकांकरता आलो, सकाळी उठलो कशाला आपण, आपल्याला काय घरी चहा मिळत नव्हता, नाश्ता मिळत नव्हता, का आलो आपण इथे, असा ज्या वेळेला मनात विचार येतो त्यावेळेला ती चुकीची टीम बिल्ड होतीये, हे लक्षात राहू दे. आणि ज्या वेळेला असं वाटतं की येस आपण आज आलो, सकाळी आलो, भले 2 तास एकत्र होतो, त्या 2 तासाचा आज आपल्याला उपयोग झाला, त्यातनं आपल्याला कुठेतरी काहीतरी असं वाटलं ना की एक एनर्जी आली, दिवसाकरताची एनर्जी आली, महिन्याभराकरताची एनर्जी आली. तर येस, यू आर इन अ व्हेरी गुड टीम. हीच टीम अधिक वाढवायला शिका, मोठी करायला शिका. इथेच मी थांबतो. टीम इफेक्टिव्ह टीमवर्क या विषयावरती मला आज बोलायला LTV संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.